त्याला उडता येईल ना. नमस्कार मित्रांनो, माझं नाव सुहास पवार. आपण माझ्या यूट्यूब चॅनल जसं नाव अरे नावाला सांगायचं नाव माहितीच आहे की तुम्हाला. चला तर मग आपण आपले व्हिडिओ शूट करू. काय चुकला असेल तर माफ करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो आज खूप दिवसांनी व्हिडिओ बनवतो रे आपल्या स्टेजवरनं. तर आज सीन काय आला, कसलं ओढलं झालं बघ इथं. हे काय थंडीचा विषय दिसतो. त्या बसू का, त्या बसतो अरे हे बी ओढलं आहे बघ. भावी काय बसतच नाही असंच खूप. तर विषय का आला, आज मी दूध टाकत होतो ना, आम्ही शासनवाले मामा म्हणून तिथं गेलो होतो दूध टाकायला. मग तिथं असं कबूतर एक लटकलं होतं ना त्याचं असं पंख हे घेऊन. तर मी जाणार होतो ते हे करायला, पण त्यावरती ते एक संदीप दादा म्हणून ते आले आणि त्यांनी ते नाही का बघितलं, म्हणजे माझ्या आले ते आले होते तरी ते नसता तर मी तिथं गेलो असतो. पण त्या संदीप दादांना मानलं भावांनो. त्यांनी ते त्याला पकडलं, ते बघितलं असेल तुम्ही, काढलं बिडलं ते रक्त व्यक्त होतं त्याच्या याच्यामधनं. ह्या सगळा परिणाम झाला आहे त्या पतंगच्या मांजाने. तर पतंगच्या मांजेवरती भाई लय दिवसापासून बंदी आहे, पण त्याच्यावरती काय कमेंट देणार भेंडी. जरी आपण सांगितलं नका करू पण तरी पण लोक करणारच आहेत, किती तुम्ही काय बोला. बघितलं तुम्ही त्याचा कसा पंखामध्ये लटकलं होतं तो कबूतर. असं जीव घेणे आहे तो मांजा. परत आता त्याच्यावरती सोल्युशन काय, किती जरी सांगितलं तरी लोक ते करणारच आहेत. त्याच्यावरती पर्याय काय करू शकतो ना, पर्याय तर नाहीच म्हणा. पण तरी हा मी पण माझ्या पद्धतीने सांगेल मित्रांनो. ते नायलॉनचा कुठला तो असं चायना माझ्या बिंजा काय बोलणार भेंडी. मीच वापरत असतो कधी कधी. आणि मी काय म्हणजे कधी कधी नाही, 1-4-5 वर्षापूर्वी पतंग उडवायचो ना मी, तेव्हा मी पण वापरत होतो माझ्या. पण आज मी माझ्या डोळ्याने बघितलं भाई की कसा तो कबूतर अडकला होता त्या अख्ख्या ह्याच्यामध्ये. तर भाई हा मांजाचा वापर खरंच टाळा नाही का. आणि दुसरे पण आहेत धागे दोरे, त्याच्याने पण पतंग उडवता येते ना. असं नाही की त्याच मांजाने येते वगैरे. मान्य आहे की त्याच्याने तो फील वेगळा आहे ना, की बाबा त्याच्याने समोरची पतंग कट वगैरे करते लाईक त्या ह्याच्यामध्ये. पण बाई बाकीच्यांचं पण आहे काहीतरी, जनावरं म्हणा, पक्षी म्हणा, माणसांना पण घातक येते. त्या मांजावरती काहीतरी सोल्युशन आणलं पाहिजे माहिती आहे का. किंवा आपणच सामान्य लोकांपासून सुरुवात केली पाहिजे की त्याचा वापर टाळणं बिळणं. हा तर बाई त्याचा खरंच वापर टाळा व्हावं. असं आज ह्याच्यासंग झालं, अजून असं किती जणांसंग होईल सांगता येत नाही ना. हा तर तुम्ही ती व्हिडिओ बघा पहिली आणि मग बघा तुम्हाला कसं वाटतं काय नाही ते. टॉर्च लावू का. अरे हे आत्ताच अडकले हे. कात्री आहे का मामा. त्याला उडता येईल ना. येईल दात मारायचा का नाही मान झालं. खूप मारा एक जोरात. इथं लागलो, इथं झालं का, इकडे दाखवलं, इकडं कापले. उडता येईल का नाही काय माहिती. आणि ट्रॅपवरती होते का तिच्या त्यांनी केला असं काप दादा. उडल उडल.
गेला नशीब माझ्या कोणतं अडकायचं आहे. हा हे काय उड्या मारत आहे का इथनं काय माहिती. पतंग आहे ना वरती. तर मित्रांनो हा तुम्ही सर्व बघितलं आहे येडवून झालं काय भेंडी झालं. तर मित्रांनो हा तुम्ही ते सर्व व्हिडिओ बघितले असेल तुम्ही बघितलं असेल ते कसे लटकलं होतं ते पंखातनं रक्त बिकत येत होतं रे नाही का. तर आता थंडीचे पण दिवस होते आता ते केवढा आगा बिगा होत असेल काय म्हणतात त्या कबूतरलाच माहिती आहे. तुम्हाला मेसेज तर दिलाच आहे मी त्याचा वापर थोडा टाळा ऑब्वियसली करूच नका. करायचं असं तर ते आपले आहेत दोरे बिरे दुसरे असतात ना ते गुंडी वगैरे त्याच्यात मी थोडंसं गुंडीचं काय पतंग उडलं जाणार नाही एवढं पण तरी आता बघा काय तर त्याचं सोल्युशन काढा रे. कारण काय नाही तर मग असं जर होत राहिलं तर उपयोग नाही ना. असं जर सारखे कबूतर पक्षी अडकत राहिले तर मग थोडं हे होईल. हा काही चुकलं असतं तर माफ करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.